तर PS स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मार्केटमध्ये जे आपल्याला आजच्या दिवशी सेल ऑफ बघायला मिळाला, तर मार्केटमध्ये परत मार्केट सेलिंगमध्ये जाणार आहे का मार्केट रिव्हर्स झाले, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी राहील, कुठल्या पण प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन बिलकुल पण नाही आहे. तर एक रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा बघत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करू शकता, म्हणजे येणारे सर्व जे अपडेट असतील हे तुमच्यापर्यंत मिळण्यास मदत होईल. आणि याच्या आधी पण आपण एक शेअर मार्केटमध्ये, जर का तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये बिगिनर असाल तर कशाप्रकारे त्याची तयारी करू शकता, तर त्यासाठी हा एक आपण व्हिडिओ तयार केला आहे. त्यानंतर आपण प्लेलिस्ट पण बनवली आहे, ह्याच्यामध्ये संपूर्ण ऑप्शन, जर का तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर त्याची एक आपण प्लेलिस्ट तयार करतो आहे. कॅन्डलस्टिक्स पॅटर्नची पण प्लेलिस्ट तयार करतो आहे. जशा प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये रिस्पॉन्स येईल तसं प्लेलिस्टमध्ये ग्रो होऊ शकते. ओके, आता आपण या व्हिडिओमध्ये यायच्या आधी आपण ह्याच्या आधी पण 2 ते 3 व्हिडिओ केले ट्रम्पबद्दलचे, तर त्याच्यामध्ये पण जर का तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हेल्प पण होईल की का मार्केटमध्ये आपल्याला आता म्हणजे फॉल बघायला मिळतो आहे. जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो डेली टाईम फ्रेमवरती, इथून जर का आपण एक सिम्पल ट्रेंड लाईन जर का आपण मार्क केली तर इथून आपल्याला एक क्लिअर आयडिया येते की मार्केट जे आहे हे मार्केट आत्ता सध्या जे अपट्रेंडमध्ये होतं, जे मेजर अपट्रेंडमध्ये मार्केट होतं, त्यानंतर जे ऑल टाईम हाय तयार केला, तिथून मार्केट हा कंटिन्युअसली शॉर्ट टर्ममध्ये डाऊन साईडला कंटिन्युअसली वर्किंगमध्ये जातो आहे. आणि ह्याच्या मागचं जे पण हाईज मार्केटला यायला आहेत, म्हणजे ह्याच्या आधी पण मार्केट ह्या लेवलच्या आसपास हायला आला, इथं आपल्याला सेलिंग बघायला मिळाली, इथं हाय आला, इथं आपल्याला सेलिंग बघायला मिळाली, इथं पण हाय आला, इथं आपल्याला सेलिंग बघायला मिळाली. याच्या मागचे 2 ते 3 मेजर रिझन्स आहेत. त्यातलं पहिलं रिझन जर का आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये माहिती आहे सगळ्यांना की FI डेटा. तर FI डेटा काय आहे की कंटिन्युअसली FIs जे आहेत हे कंटिन्युअसली नॉनस्टॉप ह्याच्यामध्ये सेलिंग करत चालले आहेत. कुठचं एकदम छोटंसं बाईंग करत आहेत कम्पेअर टू सेलिंग, तर त्याच्यामध्ये सेलिंगपेक्षा बाईंग थोडं आहे आणि त्यानंतर त्यांनी कंटिन्युअसली सेलिंग करत चालले आहेत. आणि DI त्याच्यासमोर थोडीशी त्यांची ताकद जी आहे ही कमी पडताना आपल्याला बघायला मिळते, जेणेकरून मार्केट आपलं डाऊन ट्रेंडला जायला बघायला भेटते. तर हे झालं सिम्पल रिझन. बरं, आपल्याला त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स जर का गोष्टी बघायला गेलो, त्यामध्ये डॉलर इंडेक्स नावाचा एक प्रकार असतो. ज्यावेळी डॉलर इंडेक्स हायला जाईल त्यावेळी ही खतऱ्याची घंटा असणार आहे एमर्जिंग मार्केट. आणि त्याच्यामधलं जे फेवरेट मार्केट आहे ते इंडियन मार्केट आहे. त्याच्यामुळे इंडियन मार्केटसाठी पण हे खराब गोष्ट आहे. तर आपल्याला काय बघायचं आहे की हे जे एमर्जिंग मार्केटमध्ये जे खराबला परेशानीला आणतो कोण, तर डॉलर इंडेक्स. तर डॉलर इंडेक्स कधी खाली जाईल. ओके, जर का ज्यावेळी डॉलर इंडेक्स 100 ते 102 103च्या रेंजमध्ये जाईल, 104च्या रेंजमध्ये जाईल ना, हे वन ऑफ द फेवरेट रिझन, म्हणजे वन ऑफ द फेवरेट एरिया असेल जिथे आपण असं बोलू शकतो की आपलं मार्केट युटर्न मारायला तयार आहे. ज्यावेळी ते 108 110च्या आसपास जातं ना, त्यावेळी मेजॉरिटी आपल्या मार्केटमध्ये थोडंसं बेरिश सेंटिमेंट बघायला मिळतं. तर हे एक तुम्ही गोष्ट फॉलो करायला विसरू नका. वाटलं असं तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करा. डॉलर इंडेक्स हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आपलं मार्केट असते. ज्यावेळी पण डॉलर इंडेक्स वरती जाईल त्यावेळी आपलं मार्केट थोडंसं बेरिशवाला स्टार्ट होईल आणि डॉलर इंडेक्स जर का खाली आला तर ते आपल्या मार्केटसाठी हेल्दी राहते. ओके, तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या ट्रेडिंग डायरीमध्ये लिहून घेऊ शकता. तर हे एक वन ऑफ द वे आहे ज्यामुळं आपलं मार्केटमध्ये पॅनिक आपल्याला बघायला भेटतो. त्यानंतर जर का आपण थोडंसं बघायला गेलो तर जिथं मेन प्रॉब्लेम आहे ते म्हणजे कोण, तर हे ट्रम्प तात्या. तर ज्यावेळी पण तात्या निवडून आले त्यावेळीपासून काही ना काहीतरी याच्यामध्ये मार्केटसाठी डोकी करून ठेवलेत, ज्यामध्ये त्यांच्या डोक्यात जे येईल. ओके, टॅरिफ तर प्रत्येक देशावर टॅरिफ लावत सुटलेत आणि ह्याच्यामध्ये आता तर नवीनच चालू केले की स्टील आणि ॲल्युमिनियममध्ये 25% टॅरिफ लावणार. ओके, तर मेजॉरिटी स्टील आणि ॲल्युमिनियममध्ये जर का लावलं तर सगळ्या देशामध्ये जिथं पण स्टील इंडस्ट्री असतील, ॲल्युमिनियम इंडस्ट्री असेल, त्यांच्यासाठी हे थोडंसं निगेटिव्ह गोष्ट आहे. त्यानंतर ह्याच्या आधी पण तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की ह्याच्या आधी पण जे पण सोलर सेक्टर निगेटिव्हमध्ये जायला लागलं आहे. ओके, त्याच्या मागचं पण रिझन्स हेच आहेत. ओके, बिकॉज त्यांना कुणाचं सोलर एन्व्हायरमेंटचं काही पडलेलं नाही आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये डायरेक्टली बिल्युशन काही नाही, आपण डायरेक्टली म्हणजे क्रूडवरती डिपेंड राहायचं असं त्यांचं डोक्यात होतं. त्यानंतर ना आता त्यांनी काय केलेत, तर आता त्यांनी ह्याच्या आधीचं पण आपण व्हिडिओ तयार केलं होतं ज्यामध्ये त्यांनी बोलले होते रेसिप्रोकल टॅरिफ. म्हणजे काय की जर का तुम्ही 100% टॅरिफ लावायला लागला तर आम्ही पण 100% तुमच्या गोष्टीवरती टॅरिफ लावणार. म्हणजे इंडियन सरकार काय करत होतं की पहिला तर अमेरिकेमधून जे पण गोष्टी आपल्या मार्केटमध्ये येतील, फॉर एक्झाम्पल टेस्लाची गाडी, तर ह्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये टॅरिफ लावायचे. सपोज 100% टॅरिफ म्हणजे त्यांच्या
त्यांच्या गाडीची कॉस्ट सपोज 1 कोटी आहे, तर ती आपल्याकडे ना 2 कोटीला, कारण की 1 कोटी गाडीची किंमत 1 कोटीचा टॅरिफ, म्हणजे असं मिळून परत तो टॅरिफ वाढायचा. मग जेणेकरून परत त्याच्यामध्ये US अमेरिकेच्या गोष्टी खपणार नाहीत, बट त्याच्यामुळं इंडियन मार्केटच्या गोष्टी खपतील, तर हा त्याचा मोटिव्ह होता. तर सिमिलर आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जे आहेत आपले ट्रम्प साहेब, तर त्यांनी पण चालू केले की जर का तुम्ही तसं चालू केला तर आम्ही पण त्याच्यामध्ये चालू करणार टिट फॉर टॅट. ओके, तशा प्रकारे त्याच्यामध्ये झाला. तर आता याच्यामध्ये काय व्हायला लागलं की ह्याच्यामध्ये हे जे सेलिंग आली, ही सेलिंग यायचं रिझन म्हणजे परत एक त्यांनी नवीन काल रात्री म्हणजे टाकला याच्यामध्ये न्यूज, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं परवा दिवशी त्यांनी बोलले टॅरिफ लावणार, ओके रेसिप्रोकल टॅरिफ लावणार. त्याच्या आधी पहिल्यांदा त्यांनी काय केले, USनी काय केले, पहिल्यांदा ट्रम्प त्यांनी काय केले, मेक्सिको, कॅनडा आणि चीनवरती टॅरिफ लावले. त्यानंतर त्यांनी काय केले, जे पण देश ब्रिक्स, ओके, तर ब्रिक्समधले जे पण असतील, रशिया असेल, त्यानंतर ब्राझील असेल, इंडिया असेल, ओके, चायना असेल, तर हे सगळ्यांना त्यांनी काय करणार होते की ह्यांना एक्स्ट्रा म्हणजे ह्यांनी काहीतरी सपोज करन्सी काढतील म्हणून ह्यांना काहीतरी 100% टॅरिफ नावाचा काहीतरी एक प्रकार होता. ओके, जर बघायला पाहिजे शब्द किती आहे, तर तिथं त्यांनी टॅरिफ लावणार असं अनाऊन्स केले. त्यानंतर त्यांनी काय म्हणले, G20चं जे समिट होते, G20 समिट मे बी ब्राझील बहुतेक ब्राझीलच्या आसपास आहे यावी, किंवा साऊथ आफ्रिकेमध्ये G20 मीटिंग आहे, तर तिथं त्यांनी जाणार नाहीत, त्याला बायकॉट केले. त्यानंतरनं आता त्यांनी इथे इंडिया आय फॉर इंडिया आला, म्हणजे इंडियामध्ये पण ब्रिक्स आला, म्हणजे इंडियामध्ये पण त्याच्यामध्ये आम्ही टॅरिफ लावणार, इंडियाच्या देशावरती पण आम्ही टॅरिफ लावणार. तर ह्या गोष्टीनं थोडंसं इंडियन मार्केट थोडंसं घाबरलं, बिकॉज इंडियाचा US मार्केटसोबतचं चांगलं रिलेशन आहे ॲज कम्पेअर्ड टू, म्हणजे कशामध्ये चांगलं रिलेशन आहे, व्यवहार म्हणजे ट्रेड जे आहेत इंडिया वर्सेस USA जे पण ट्रेड असेल, बिझनेस डील असतील, त्यामध्ये चांगलं आहेत आणि इंडियाला ज्याचा US मार्केटमधून चांगल्या प्रकारे फायदा होतो. तर त्याच्यामुळं जर का टॅरिफ लावला तर इंडियन मार्केटमध्ये पण थोडासा प्रॉब्लेममध्ये येऊ शकते. आणि त्यानंतरनं Q3चं जे पण कंपन्यांचं जे पण परफॉर्मन्स आहे हा एवढा काही खास आला नाही आहे, तर हे पण वन ऑफ द रिझन आहे, त्याच्यामुळे मार्केट आपलं पडताना बघायला भेटतं. तर मोस्टली रिझन कोणतं आहे, तर मोस्टली रिझन ट्रम्प तात्या जे की टॅरिफ लावत चाललेत, प्रत्येक गोष्टीला टॅरिफ लावत चाललेत. आता वडापावला पण टॅरिफ लावते का काय माहिती, बट प्रत्येक ठिकाणी टॅरिफ लावत चाललेत आणि त्याच्यामुळं थोडासा पॅनिक यायला लागला आहे. आता मोदी साहेब आपले जाणार आहेत USला, तर बघूया त्यांच्यामध्ये काय होते, काय त्यांच्यामध्ये कन्वर्ट करतील, काय करतील. तर त्याच्या आधी इंडियन गव्हर्नमेंटनं पण सुद्धा ते जे इम्पोर्ट ड्युटी सगळे कमी करून टाकले, कारण की माहितीच आहे पहिल्यांदा तर अमेरिकन म्हणजे राष्ट्राध्यक्षांना काय पाहिजे टॅरिफ, तर टॅरिफबद्दलचं जे पण गोष्टी असतील ते पहिल्यांदाच ते डील करून चाललेत की ह्यांच्याकडे जायचं आहे, तर थोडासा टॅरिफ आणि त्यांचं बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील मे बी. बट आपल्याला हे बघणं गरजेचं आहे, ही जी मीटिंग आहे ही मे बी 12 तारखेला येईल, मे बी 12 तारखेला येणार आहे ही मीटिंग, मोदी वर्सेस ट्रम्प. ओके, तर ह्या मीटिंगमध्ये तुमचा फोकस असणं खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये वेगवेगळे सेक्टरवरती फोकस ठेवा, स्पेसिफिक अशा गोष्टी जे की चायनामधून अमेरिकेला जाते ते जे पण कंपन्या असतील, कारण की चायनावरती तर त्याने टॅरिफ लावला आहे, चांगला 10% एक्स्ट्रा लावला आहे, तर त्याचा फायदा इंडियन मार्केटला होऊ शकतो का, तर हे बघणं खूप गरजेचं आहे. ओके, न्यूज बेस्ड ट्रेडिंग आहे, बट ते बघणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्या गोष्टी चेक करा की इंडियामधून अमेरिकेला कोणत्या गोष्टी जातात जे की चायनामधून पण जात होत्या, बट चायनावर टॅरिफ लावल्यामुळं त्यांचं प्रोडक्ट आपल्या मार्केटला चांगलं होईल. ओके, तर तुम्हाला हिंट देतो, जी गोष्ट मेडिसिन रिलेटेड असते त्या गोष्टीच्या कंपन्यांवर तुमचा फोकस असू दे, जेणेकरून त्यांना पण फायदा होऊ शकतो. ओके, तर बाईकवर सेल अजिबात नाही आहे, तुम्ही स्टडी पर्पजसाठी घेऊ शकता. त्यानंतरनं बाकीच्या पण गोष्टी आता ह्या इव्हेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतील त्याच्यावरती पण, त्या सेक्टरवरती पण थोडेसे हालचाली आपल्याला बघायला भेटू शकतात. ओके, तर हे होतं पूर्ण इन्फॉर्मेशन. आणि जर का आपण थोडंसं चार्टवरती आलो तर चार्टवरती आपल्याला काय बघायला भेटते तर ते पण आपण बघून घेऊया. तर इथून जे मार्केटचा डाऊन ट्रेंड चालू झाला आहे, आता ही मेन सिम्पल रिझन इथं आहे की जोपर्यंत हा जो लोअर लो आहे आणि हिचा जे प्रिव्हियस सपोर्ट एरियात होते म्हणजे हे वाले, तर जोपर्यंत ह्याच्यावरती आहे म्हणजे हे जे प्रिव्हियस रेजिस्टन्स होते हे ब्रेकआउट मारला, त्यानंतर हे वाला लेवल म्हणजे जोपर्यंत 22,000 ही जे लेवल आहे 22,800 ते 22,400 ज्यावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत सेफ आहे, काही अडचण नाही आहे. जर का याच्या खाली परत ते निघाला तर समजायचं की परत मार्केटमध्ये आपल्याला थोडासा पॅनिक बघायला मिळेल, कारण की असे काहीतरी 2 ते 3 आर्टिकल आहेत ज्यामध्ये असं मिळतं की
ही सगळं जे व्हायला लागलं ह्याच्यामुळं अमेरिकन मार्केटला पण पॅनिक आहे. अमेरिकन मार्केटला पण ह्याच्यामुळे तोटा होऊ शकतो आहे आणि इंडियन मार्केटमध्ये पण त्याच्यामुळं मे बी कारण की बिकॉज US मार्केटमुळं जर का ग्लोबल मार्केट आहे, जर का तिथं थोडासा काही प्रॉब्लेम आला, तुम्हाला माहितीच आहे की 2008मध्ये आपलं जे मार्केटमध्ये फॉल कोणामुळं आला, तर अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे थोडासा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती पण होऊ शकतो. आणि टॅरिफ इज व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जोपर्यंत ही कमी होत नाही तोपर्यंत ही काय आपलं जे मार्केट आहे हे थोडंसं प्रेशरमध्ये राहू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता आणि जर का तुमचे फ्रेंडला जर का शेअर करणार असाल तर डेफिनेटली करू शकता.